सुकत आलते वाट चालली होती. आता उन्हाळ्यात हे वयात असते, मग डबल पावसाळ्यात पागोरी फुटली असते. त्यापेक्षा बरं झालं इकडे आणलं तर. आता हिरव्यागार राहतात, दारात पाणी राहते त्याला रोज. चला आता दुसऱ्या झाडाची तयारी. स्वयंपाक पण बाकी आहे अजून आपला. यूट्यूब फॅमिली काय करून राहिले. तर बघा हे आहे आमचं वाडगं आहे आमचं. आता याच्यात मी कचरा गिचरा टाकत असते, पेटून द्यावा लागणार कचरा गिचरा हा. आणि इथे हे घराचे कॉलम पण आहेत खंदेलवाले. इथे घराचे कॉलम पण केलेले आहेत पहा. इकडे काही पावसाळ्यात मी भाजीपाला लावत असते, काही खायपुरता थोडासा भाजीपाला लावून देत असते, भाजीपाला लावत असते. इथं मी निमण्या पण लावल्या. त्या निमण्या म्हणजे निंबूचे झाडं लावले होते पा इथं लावलं होतं एक निंबूचं झाड. आता हे खणून घेतलं, मी काढून घेतलं. ते एक त्या गड्ड्यात तिथं लावलं होतं. आता इथं ते पण खणलं, ते पण खणून घेतलं. हे याच्यासाठी खणून घेतले कारण की इकडे काही पावसाळ्यात लावत असते म्हणा भाजीपाला मी, पण उन्हाळ्यात म्हटलं की झाडाला काही पाणी नसते, काहीच नसते. तर म्हणजे मी 6 निंबूचे झाडं लावले होते. 6 असे 1 2 3 4 असे बरोबर घराचा आकार काढून की बुवा या साईडनं घर राहणार, घराचा आकार काढून इथं 6 निंबूचे झाडं लावले होते. पण उन्हाळ्यात पाणी नसते, इकडे ऊन जास्त तपते तर मग ते सगळे जळून गेले. उन्हाळाभर पूर्ण जळतात, एकही पाणी नाही राहत, काहीच नाही. आणि मी काय केलं होतं माहिती आहे का, त्या झाडाला पाणी राहण्यासाठी पाणी भेटलं पाहिजे म्हणून मी इथं फुटक्या तुटक्या डबक्या असतात, ते डबक्या भरल्या. त्या माठ होता एक फुटलेला थोडासा कसा वरून तोंडावर, तो माठ पण भरून ठेवला. तर मग ढोरं येतात आणि ते ढोरं ते डबक्यातलं पाणी पिऊन घेतात. काहीच राहत नाही त्यात, पाणी नाही राहत त्याले झाडायले, काहीच नाही. मग असं करून करून ते 6 झाडातले 4 झाडं जळले, 2च झाडं राहिले होते. आतापर्यंत एवढे मोठे मोठे झाले असते ते झाडं लावून मी 2 वर्ष झाले, 2-3 वर्षापासून असं म्हणा, 2-3 वर्षापासून ते झाडं लावले होते. पण 2-3 वर्षापासून झाडं लावल्यावर पण त्याला जसं पाहिजे तसं पाणी काही उन्हाळ्यात भेटलं नाही. हिवाळ्यात पावसाळ्यात मस्त हिरवेगार होत होते, वाढत होते. आणि उन्हाची सुरुवात झाली, उन्हाळा लागला की झाडं पूर्ण जळून जात. असं करू 4 झाडं जळले, 2च झाडं राहिले 6 झाडातून. तर म्हटलं चला बाबा, म्हटलं हे पण दोन्ही झाडं जे राहिले आता ते पण जळून जाते. त्याच्यापेक्षा म्हटलं झाडं आपल्या आवारातच घेऊन जायला पुरते. आवारामध्ये कसं पाणी राहते तेवढंच आपण म्हणजे आठवणीनं झाडाला पाणी टाकतो, बरोबर आहे की नाही. आवारामध्ये राहिले तर इथं वाडग्यामध्ये लावले होते की मी पुढचा विचार करू, पण म्हटलं जाऊ दे आता. वाडग्यामध्ये इथले मोठे झाडं जळले, हे पण जळून जातील. त्याच्यापेक्षा आपले आवारातच लावावं हे झाडं.
म्हणून ते उखडून आणले, खंदून आणले आणि इथं वारात आता लावले. हे का इथं हे एक निमणीचं झाड लावलं. आणखी हे इथं एक झाड लावलं. पा आतापर्यंत हे झाडं एवढे वाढले असते ना की या झाडाला निंबू आले असते, एवढे मोठे मोठे झाले असते हे झाडं. पण आता ते पाणीच नव्हतं, मग काय वाढतील विचारित येईलच, मग काय फायदा. तर आता हे निंबूची झाडं पण बाहेर इथं वारात आणली. आता याची पण देखभाल चांगली करता येते. आणखीन हे पा, हे आहे आपल्या पाखरायसाठी, उन्हाळ्याची सोय लावून ठेवली पाखरायसाठी. आता ऊन जास्त तपते ना, म्हणून दरवर्षी मी इथं असं पाखरायसाठी पाणी ठेवत असते. म्हणजे झाडावर जेवढे पण पाखरं आले ना बसले, उन्हाच्यानं त्याचा पण जीव ताईमय होते आपल्यासारखाच. त्याला पण पाण्याची गरज असते, म्हणून हे पाखरायसाठी इथं हे अशी सुविधा केली पाखरायसाठी. चिमण्या पाखरं आपस आले की पाणी पितात आणि दर 2 दिवसातून ते भरा लागते. मोठा आहे डबकं म्हणा, हे लय मोठं पाणी मावते त्याच्यात. पण किती पाखरं आले तरी त्याला दिवसभर पाणी पुरते. 2 दिवसातून एक वेळा भरलं की मग त्याला मस्तपैकी पुरून जाते. जर तुम्ही पण तुमच्या दारात जर एखादं झाड असेल ना, तर त्या झाडाला काही प्लॅस्टिकचं काही कटोरा गिटोरा बांधा किंवा एखादं मातीचं भांडं गिंडा आणा, पण तरी पण पाखरायसाठी तेवढी पाण्याची सुविधा करा, है ना. करायलाच पाहिजे. थोडीशी तरी पाणी प्यायसाठी त्याची सुविधा करायला पाहिजे. पाखरायसाठी तेवढं पाण्यासाठी तुम्ही पण हे करा. आपल्याच्यानं नाही दुसरं काही होत तर आपण पाखरायला पाणी तर पाजू शकतो ना. आपल्याला करावंच लागते काय, 10 मिनिटाची मेहनतच करावं लागते ना. 10 मिनिटाची मेहनत करा. मुक्या पाखरायसाठी, जनावरांसाठी थोडंसं तरी पाण्याचं सुविधा लावून ठेवा. कारण की ऊन लय तपून राहिलं आता. जसं की आपल्याला पण पाण्याची गरज असते ना. पहा आता आपण जर कुठे गेलो आलो ना, तर एवढी रस्त्यानं ताण लागते ना, असं वाटते कुठं बसून पाणी प्यावं, थंड्या सावलीत बसावं वाटते, पाणी प्यावं वाटते. तसंच मुक्या प्राण्याचं पण तसंच आहे, जनावरांचं पण तसंच आहे. आपण जनावरांसाठी जागोजागी तर पाण्याचं काही सुविधा करू शकत नाही, पण जनावरांसाठी समजा सरकारनं करेल असते काही ना काही, कुठं डॅम्प वगैरे करेल असते, काही काही केलेलं असते. ते शेततळं असतात, हे असते ते असते. पण पाखरायसाठी पण समजा असतात म्हणा. पण आपल्या दारात आपण स्वतःहूनच एखादं जर झाड असलं तर सगळ्यांनी आपापल्या दारातले झाडाले छोटंसं काही प्लॅस्टिकचं टप्पर बांधा आमच्यासारखं, किंवा मातीचं भांडं होत असेल तर मातीचं भांडं आणा. काही करा, पण तरी पण पाखरायची सोय करा. चला तर बाय, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.